आज बघा या स्पर्धेमध्ये आम्हाला एक संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करायचा आहे। तर आम्ही सर्व संघांना इथे वारंवार अनाउन्समेंट करतोय की आम्हाला एक संघ आज सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिल्या सत्रातील गोलंदाज प्रणित ठाकूर मागच्या मॅचचे हिरो आणि एकीकडे आपण पाहू शकाल करण मडवी मागच्या मॅचचा हिरो ज्याने 28 धावा बनवल्या होत्या। बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळेल, परंतु प्रेक्षक देखील असूसले असतील की एकीकडे परेश ठाकूर आणि दुसरीकडे करण मडवी। म्हणजे तुम्ही जर व्यावसायिक क्रिकेटचा विचार केलात तर दोन्ही खेळाडू व्यावसायिक मध्ये तुम्हाला एकच संघामध्ये पाहायला मिळत आहेत। म्हणजे गावदेवी गावठाण जो तालुका आपचे असतील किंवा ओपन आपचे सामने असतील त्या स्पर्धेमध्ये देखील तो संघ पाहायला मिळतो। अतुल शेठ मडवी यांच्या माध्यमातून तो संघ नेहमी पुरस्कृत केला जातो आणि ग्रामीणचा म्हटल्यानंतर आपण निश्चित वारंवार सुनील शेठ यांची आठवण करून देतो, कारण त्यांनी या संघासाठी दमदार योगदान देत आहेत। तो गेम इज ऑन। जाऊया मॅचच्या दिशेने। मॅच होईल स्टार्ट। पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन फ्रॉम दी भैरवनाथ धुतुम प्रणित ठाकूर। राईट आर्म राउंड द विकेट। पहिल्याच बॉल वरती बिग हिट मिड ऑन शॉट डोक्यावरून बॉलला ट्रॅव्हल करून दिलाय। वन माउस ओव्हर द लाईन सीमा पार चौकार। स्ट्राइक रेटने इथे करत असताना फलंदाज तुम्ही पाहताय तो करण मडवी। कालच्या दिवसापासून डेची खानावची स्पर्धा, रात्री लगेच मोरावेची मयूर शेट्टी यांच्या स्पर्धेमध्ये आलेत, तिथे सुपर 4 मध्ये क्वालिफाय आणि आताही इथे तुम्ही विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये ही बॅट तलपली होती आणि या मॅच मध्ये देखील फ्लाइंग स्टार्ट देत असताना यावेळी ऑन साइडला बॉलला ट्रॅव्हल केला डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील बॉलला अडवतील। स्वतः तिथे आले होते परेश ज्याने लवकर सामना फिनिश केला होता आणि इथे एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने। स्ट्राइक रोटेशन होईल। आता स्ट्राइकला येतील नवीन फलंदाज ते अंकुश टकले। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन इथे मैदानावरती पाहायला मिळतोय। एक धाव निरंतर स्ट्राइक रोटेट करणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं। चौकार आल्यानंतर तुम्ही सिंगल घेऊन लगेच स्ट्राइक कशी रोटेट करता, तुमचं धावफलक कसं हलतं ठेवता या गोष्टीकडे देखील पाहावं लागतं आणि त्याच उद्देशाने एक चौकार आल्यानंतर सिंगल घेतलीये आणि धावफलक हलतं ठेवत असताना फलंदाज करण मडवी। दोन दिग्गज फलंदाज। मजा येईल या मॅच मध्ये। 4 षटकांची ही लढत, 50 जरी धावा झाल्या तरी एक चांगली मॅच चुरस तुम्हाला पाहायला मिळेल। स्ट्राइकला आता अंकुश सज्ज होत आहेत। बॅटची एज लागली, फिल्डिंग खराब झाली आहे त्या ठिकाणी। आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल जवळ, शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। तिसरी धाव कदाचित रिस्की ठरली असती, परंतु स्वतः इथे रनवे रिदम मध्ये होते त्याच्यामुळे इथे ही तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे। परंतु एका क्षणाला वाटलं होतं डेंजर झोन मध्ये होते ते करण मडवी, जीव अगदी धोक्यात घालून धावत होते आणि शेवटच्या क्षणाला बॅट सुरक्षित राहिली। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल मिसफील्ड झाली, अगदी जोरदार वेगाने तो धावला, शेवट क्षणाला हात त्याने टाकला आणि तो बॉल मात्र त्याने अडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तोपर्यंत त्याला बॅकअप तो स्वतः करेल। 3 धावा कंप्लीट करतायत 2 फलंदाज। 3 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो बिनगडी बाद असताना 8 या धावसंख्येवरती। पहिल्या विकेटसाठी सुरुवात कशी असावी हे दाखवून दिलं या 2 खेळाडूंनी मागच्या मॅच मध्ये। या मॅच मध्ये देखील तशीच सुरुवात 2 खेळाडूंच्या माध्यमातून। ज्या प्रणित ठाकूरने पहिल्याच पॉवर प्ले मध्ये मेडन षटक फेकलं होतं त्याच प्रणित वरती हल्ले चढवले जात आहेत। तर ऑब्स्ट्रक्शन फिल्डिंगचा काहीतरी निर्णय पंच इथे इशारा देत आहेत। कदाचित तो धावताना बॉल हिट केला तोच पंच तुम्ही चेक करण्यात जाता ना? येस, काल देखील सिद्धी स्पर्धेमध्ये आम्ही हेच चित्र पाहिलं। फिल्डिंग ऑब्स्ट्रक्शन जो नियम असतो जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतो, जेव्हा तुम्ही धावत असता त्यावेळेस जर तुम्ही तो एंड चेंज करून स्वतःला वाचवण्यासाठी धावत असाल तर ते तुम्हाला बाद द्यावा लागतं। हा नियम तिसरे पंच चेक करतायत, परंतु ते स्वतः रनिंग मध्ये होते त्याच्यामुळे ते कुठेही वळले नाहीयेत। नॉट आउट कॉल, थर्ड अंपायर डिसिजन, इट्स सेफ असतील खेळाडू। धावा मिळतील 3 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवरती। चांगलं क्रिकेट, ऑफिशियल्स पंच देखील तुम्ही पाहताय आणि चांगली स्पर्धा। वेष्टीरक्षकाच्या माध्यमातून हा वेध घ्यायचा होता यष्ट्यांचा, परंतु 3 धावा तिथे कंप्लीट करतायत हे 2 फलंदाज। प्रणित थोडेसे महागडे ठरत आहेत या ओव्हर्स मध्ये। आतापर्यंत तुम्ही विचार केलात विपुल पाटील आमचे समालोचक मित्र गावठाण विराज असतील यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया।
आखुटाप्याचा बॉल लेफ्ट केला बॉलला यावेळी डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल. करण मडवीच्या बॅटमधून तडाखा चौकार. दोन चौकार त्याच्या ओव्हर्स मध्ये आलेत आणि धावा लागल्या धाव फलकावरती. त्या म्हणजेच बिनगडी बाद असताना 12 धावा. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करण मडवी आणि तुम्ही अंकुश टकले या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पॉवर प्लेचं ओव्हर्स कसं हाताळावं हे सांगत असताना या ओव्हर्स मध्ये करण मडवी. इनसाइड आउट गुड शॉट. भरपूर काल हवेमध्ये बॉल पाहाल तुम्ही, परंतु पंचांच्या इशाऱ्याशी आपण अपेक्षा करूया व्ही शेप मध्ये बॉल जाईल. वन माउस ओव्हर द लाईन सीमा पार. अजून एक चौकार. करण मडवी दाखवत असताना वैयक्तिक तुम्ही विचार केलात तो स्वतः खेळतोय आतापर्यंत 2-3 चौकारांच्या मदतीने 13 या धावसंख्येवरती. अंकुश त्याला साथ देत आहेत. एक बॉल त्याने फेस केलाय, 3 धावा त्याने पळून काढल्यात आणि ही स्टार्ट एक जबरदस्त म्हणावी लागेल या मॅच मध्ये ती या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या पॉवर प्ले मधला 16 धावा आतापर्यंत धावका फलकावरती. फुल टॉस बॉल होता परंतु एज लागली कदाचित यष्टिरक्षक मात्र बीट झाले त्या ठिकाणी. एक धाव मिळेल तोपर्यंत आणि जो बॅटिंग रिव्ह्यू आहे टीम गावठाणकडे तो तिथे वापर करतायत आणि लगेचच तिसऱ्या पंचांकडे ही मागणी बीमरसाठी वेस्ट हाईट पाहावं लागेल. कमरेच्या वरती जर असेल तो नो बॉल आणि खाली असेल तर त्याची फेअर डिलिव्हरी मिळेल, परंतु तिसऱ्या पंचांची आपण निर्णयाची वाट पाहूया. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय करण मडवी अगदी उजवा पाय थोडा पुढे काढला आणि त्याच्यानंतर हा फटका कन्वर्ट करायचा होता त्यांना. तिसऱ्या पंचांची आपण निर्णयाची प्रतीक्षा पाहूया. स्क्रीनवरती चेक केलं जाते परंतु जर निधाव आला तर हे षटक कंप्लीट होईल आणि जर इथे नो बॉल आला तर एक्स्ट्रा बॉल त्यांना रिलीज करावा लागेल. निर्णयाची प्रतीक्षा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतायत. त्या बिनगडी बाद असताना 17 धावा टीम सती स्मृती गावदेवी गावठाण क्रिकेट संघ. जवळजवळ तिसरं वर्ष आणि रिव्ह्यू इथे आता गमावलाय तो सतीस्मृती 11 गावठाण टीमनं, कारण आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. जो एक रिव्ह्यू दिला होता तो तुम्ही गमावलात. आता ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. उद्योजक प्रीतम शेठ फडके कोलके यांच्याकडून क्रिकेट टुर्नामेंटसाठी आणि खूप खूप शुभेच्छा आल्यात. सुंदर आयोजन खऱ्या अर्थाने आणि नियोजन हे तुम्ही पाहताय त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचे आयोजक. 17 धावा पहिल्या ओव्हर्समध्ये आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती येतील निलेश ठाकूर. जोपर्यंत करण मडवी मैदानामध्ये असेल तोपर्यंत चिंता अडचणी या भरपूर गोष्टींना सामोरं जावं लागेल ते भैरवनाथ हुतुम 11 टीमच्या गोलंदाजांना. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागते आणि त्या मेहनतीच्या जोरावरती तुम्हाला हा क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो. जब तक तुम्हारे पास है बल्ला तब तक थाट है वरना वाट है. हेच क्रिकेटचं वैशिष्ट्य. गोलंदाज सज्ज होतील निलेश ठाकूर. राऊंड द विकेटने आले होते. श्वीचीटचा हा प्रयत्न होता परंतु अगदी बचावलेत मी तर म्हणेन. कदाचित पायाचा वेध घेऊन बॉल कधी कधी स्टंपवर देखील आदळतो. इथे बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी मी तर म्हणेन बाल वाचलेत कारण इथे हा रिस्की फटका. चांगला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी ऑफ साईडला पाहताय. गॅपमध्ये डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 खेळाडूंच्या मधून बॉल जाईल बरोबर सीमा रेषा पार. करणच्या बॅटमधून आलाय हा चौथा चौकार.
21 या धावसंख्येवरती बिनगडी बाद असताना जशी स्टार्ट हवी तशी हे दोन फलंदाज स्टार्ट आपल्या टीमसाठी देत असताना आणि या स्टार्टच्या जोरावरती अजूनही आपण विचार केलात मित्रांनो तर काही बॉल्स या ओव्हर्समध्ये शिल्लक असतील म्हणजेच इथून या ओव्हर्समध्ये 4 चेंडू आणि उर्वरित 12 बॉल चांगला फटका आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने ट्रॅव्हल केलाय परंतु यावेळी स्वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील फेकी करतील उचलतील तोपर्यंत इथे आपल्याला धावा मिळतील त्या म्हणजेच एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवरती चांगली विचार सरणी तुम्ही या खेळाडूचे पाहताय तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवलं ते चतुर्थ हिंद केसरी सोन्या बैलाचे मालक जयेश शेठ पाटील 50-50 यांचे बंधू सन्माननीय चेतन शेठ पाटील सोनारपाडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय चेतन शेठ आपलं सहर्ष स्वागत या उलवेन नगरीमध्ये आणि या ठिकाणी संजय शेठ ठाकूर या स्पर्धेची आन बान शान यांच्या वतीनं आपलं केवी काका मैदानावरती सहर्ष स्वागत व्हेरी गुड बॅटिंग अँड बॉलिंग पाहताय तुम्ही या ओव्हर्स मध्ये बॅटच्या रडार मध्ये बॉल आला होता बॉलरच्या अगदी समोरून बॉल खेळून काढलाय व्ही शेप साइड स्क्रीनच्या दिशेने अंकुश टकलेच्या बॅट मधून आलाय चौकार या इनिंग्स मध्ये आतापर्यंत 5 चौकार धाबा लागल्यात 26 धावफलकावरती अजूनही एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले नाहीयेत पहिल्या विकेटसाठी जशी पार्टनरशिप हवी आहे तशी पार्टनरशिप तुम्ही या दोन खेळाडूंमध्ये पाहताय चांगली सुरुवात याच तर नाव क्रिकेट असतं जर तुमची सलामी चांगली मिळाली येणाऱ्या फलंदाजांना देखील तितकंच प्राधान्य मिळतं तितकंच त्यांना बेनिफिट मिळतं आणि हेच वैशिष्ट्य या दोन खेळाडूंनी आता दाखवून दिलंय डान्सिंग डाऊन द विकेट पद्धताली त्यांचा उपयोग केला होता थोडेसे पुढे आले होते लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव मिळेल स्क्रीनवरती तुम्ही पाहताय जयेश शेठ पाटील सोनारपाड्याचा सोन्या जयेश शेठ पाटील यांचे बंधू चेतन शेठ पाटील साहेबांची उपस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळते एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 27 या धावसंख्येवरती वाईट दिवस प्रत्येकावर येतात पण याच काळात जो कणखर टिकतो ना तोच करा या मैदानावरती यशस्वी होईल पाहूया कसं फेस करतील दुतून टीमचे गोलंदाज फुल टॉस बॉल होता टॅप केलाय बॉलला डीपला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे उचलतील बॉलला फेकी करतील एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं होईल कंप्लीट 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 14.00च्या सरासरीनं बिनगडी बाद असताना 28 टीम सतीश स्मृती गावदेवी गावठाण सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला अखंड महाराष्ट्रातील एक नामवंत बैलगाडा क्षेत्रातील तुम्ही 50-50 सोनारपाड्याचा सोन्या आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल जयेश शेठ पाटील यांचे बंधू चेतन पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण गेल्यानंतर फुलोरे काकांचा आवाज ऐकतो आमचे समालोचक मित्र राहुल यांचा देखील आपण आवाज नेहमी ऐकताय बिनजोड 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 आणि खऱ्या अर्थानं आज ते संगीत देखील डीजेच्या माध्यमातून देखील वाजवलं जात आहे रिया जयेश शेठ पाटील सोनारपाडा तर या ठिकाणी आपण जाऊया मॅचच्या दिशेने धावा झाल्या धाव फलकावरती तब्बल 28 या सरासरीने धाबा बनवल्या तर 50+ धाबा पूर्ण होतील फुल टॉस बॉल टर्न केला बॉलला जाईल बॉल सीमा रेषा पडे पलीकडे हा षटकार जयेश पाटील सोन्या
चा बॉल. हो, पहिले पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर परत मागे सरले. लेग स्टंपला बॉल पिचिंग झालाय, त्याच्यामुळे पंचांनी अवांतर घोषित केलाय. फ्री हिट कंटिन्यू असेल या ठिकाणी खेळाडूसाठी. करण मडवी 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 36 वरती. फ्री हिटचा बॉल, यावेळेस बॉलला फिरून पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ कडक हिट. 6. पण यावं गोलंदाज सज्ज. ओ, यावेळी अलॉंग द कार्पेट बॉलला खेळून काढलाय. लॉंग ऑनला डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला अडवतील, 1 धाव मिळेल. धावा झाल्या धावफलकावरती सिंगल्सच्या मदतीनं. टोटल 42. तर कदाचित जो सचिन छोट्या आपण ज्याचा बॅनर पाहतो त्याच्या वडिलांचं नाव कदाचित पदाजी आहे, तो आम्ही करेक्शन इथे करतो. जो आपण युट्यूबवरती बॅनर पाहताय, येस प्रदीप गरत यांचा देखील आपल्याला फोन आला होता, तिथे करेक्शन करतायत. तर गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. 2 षटकार आले होते, त्याच्यानंतर ही सिंगल. आता स्ट्राईक एंडला फलंदाज अंकुश टकले. डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. चला, या विचार केला तर यास आपण या ओव्हर्समध्ये चेंडू आतापर्यंत संपले गेलेत ते टोटल 2 चेंडू आणि आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. हो, जास्त शफल झाले होते. ऑफ स्टंप संपूर्ण कव्हर करून हुक करायचा होता. डीप लॉंग लेगच्या वरून बॉलला बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. तो टोटल 44 या धावसंख्येवरती. वैयक्तिक करण मडवी खेळतायत 33 या धावसंख्येवरती. सचिन पदाजी ठाकूर भावपूर्ण श्रद्धांजली. जिथे तानाजी झालाय तिथे करेक्शन करतायत. आणि स्वर्गीय राहुल रमेश पाटील, स्वर्गीय समीर जगन्नाथ ठाकूर आणि स्वर्गीय संग्राम विलासराव पाटील हे सर्व तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सचिन पदाजी ठाकूर आज खरं तर नाही आपल्यामध्ये. सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज सज्ज. ओ, लवकर बॉल पिकअप करायचा होता, शरीराला चोकून दिलं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. गुड कमबॅक. डावखुऱ्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट डावखुरा फलंदाज जेव्हा मैदानावरती असतो सर, तेव्हा त्याच्यासमोर भरपूर अडचणी असतात. परंतु या अडचणींवर मात करून करण मडवी थांबेल तर तो कसला. परंतु फाईट देत आहेत दोन्ही खेळाडू. आपण पाहिलात व्यावसायिक संघामधून एकच टीम मधून खेळतायत. यावेळी फ्लाईट दिली होती बॉलला. बॅकफूट पॉइंटच्या मधून गॅप शोधून काढली. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार. कंप्लीट केली तर कल्पेश शेठ पाटील जासई यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 37 14 बॉल फेस केलेत. 37 या धावसंख्येवरती ही अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. ओ, फुल टॉस बॉल लाऊड अपील केली गेली होती. पायांचा वेध घेणारा हा बॉल तुम्ही पाहिलात. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं षटक देखील एक कंप्लीट होईल. लेग बाईचा इशारा येईल पंचांचा. 3 षटकं कंप्लीट होत आहेत. पाणी घेऊन जा मैदानावरती. 3 षटकं कंप्लीट होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या टोटल बिनगडी बाद असताना ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता 49 धावा. शेवटचं 1 षटक असेल तो पण ड्रिंक जाईल मैदानात. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल.
नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतो बघा. इनिंग संपेपर्यंत आपला कॅप्टन इथे येणं गरजेचं असेल. कोटकर प्रसन्न इनामपुरी म्हणजेच केपीसी इनामपुरी टीमचे कॅप्टन अंगद यांना विनंती असेल यावं आणि सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा संघाचे संघनायक आम्ही विनंती करतो बाला टॉस करण्यासाठी आपण लगेचच यावं. पहिल्या फेरीतील तिसरा सामना फ्रेश मॅच पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव मिळेल. दुसरी धाव मात्र मना केली आहे कारण धावा येत आहेत व्यवस्थित. दोघांच्याही बॅटवरती बॉल लागतायत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय एकीकडे अंगद पाटील आणि दुसरीकडे उलटी टोपी घालून आला चिंचपाड्याचा बाला. चांगली फाईट पाहायला मिळेल. एक वेगवान तेज तडरार गोलंदाज अंगद आणि दुसरीकडे अर्धशतको के शहनशाह चिंचपाडा टीमचा बाला पाहायला मिळेल. एक धाव मिळेल. 50 कंप्लीट. 50 धावा लागतायत त्या सतीश स्मृती गावदेवी गावठाण या टीमच्या. व्हेरी गुड बॅटिंग. 4 षटकांची ही मॅच आणि अतिशय झपाट्याने इथे धावा बनतायत या दोन्ही टीमच्या या माफ करा पहिल्या सत्रामध्ये त्या गावठाण टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश येत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल. अंकुश स्ट्राईक एंडला. आखू टप्प्याचा बॉल पुल केला. या बॉलला एलिमिनेशन कमी होतं आणि झेल मात्र तिथे टिपला जाईल परेश ठाकूर यांच्या माध्यमातून आणि भरपूर उशिरानंतर मिळालेली ही पहिली सफलता. भैरवनाथ धुतुम टीमचा गोलंदाज सिद्धेश याला आणि पहिला धक्का टीम सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमला. त्याच्या नजरेत आग जडी दिलासा भाग. होता यावेळेस त्याला माघारी परतवलंय. नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजेच सुनील टकले. अंकुश टकले बाद झाल्यानंतर त्यांचेच बंधू मैदानावरती येत आहेत. सुनील टकले चांगले ब्लॉग्स त्यांच्या माध्यमातून व्हिडिओज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहताय. आपली आगरी कोली मासेमारी पद्धत कशी असते हे त्यांच्या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्कीच आपण पहा आणि नेहमी ते त्यांचेच व्हिडिओ अपलोड करत असतात. त्यांच्या चॅनलला देखील टकले ब्रदर्सला आपण नक्कीच सबस्क्राईबर करा. गोलंदाज सज्ज. आखू टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल सुटलाय आणि त्याची किंमत मोजावी लागेल. आत्ताच तुम्ही गाणं ऐकलं होतं राघव पिंजऱ्यात आला डॅडी दगडी चाल. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. चौकार. तर आदर्श देखील आलेत. केपीसी इनामपुरी टीमचे कॅप्टन पनवेल प्रीमियर लीगचे चॅम्पियन ना आदर्श. आय थिंक तो संघ कुटुंब बांधण संघ चॅम्पियन ठरला होता. त्यांचं देखील आगमन झालंय. ओ यॉर्करचा हा प्रयत्न तुम्ही पाहिला. टो क्रशर यॉर्कर. फाईन लेगला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक धावतायत मागे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्यासाठी आलेत करण मडवी आणि इथे तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅट्समन. 3 धावा वेगाने कडून पळून काढल्यात आणि धावा लागतात त्या धाव फलकावरती. 57 धावा. मागच्या मॅच मध्ये 79 धावा कुठल्या होत्या आणि इथे तुम्ही पाहू शकाल त्या धावांच्याकडे पुन्हा एकदा वाटचाल करत असताना 16 चेंडूंमध्ये 38 या धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाजी करतोय तो या ठिकाणी करण मडवी. 16 चेंडूचा सामना केलाय. 15.55च्या सरासरीनं या धावा बनवल्या जात आहेत. पण इथून जर दोन्ही मोठे षटकार आले तर अर्धशतक कंप्लीट करू शकतील. खेळ असोबा आयुष्य. आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. चांगली सुरुवात 2 खेळाडूंच्या माध्यमातून. तर आतिश पाटील मेजर आणि फंटी बैलाचे मालक. क्रिकेटमधील देखील एक दमदार योगदान त्यांचं. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ते आतिश पाटील छकडेवाला यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. संजय शेठ ठाकूर म्हटल्यानंतर ते देखील बैलगाड्यांची त्यांना देखील भरपूर हाऊस. क्रिकेटमध्ये देखील त्यांना देखील दमदार योगदान. स्क्रीनवरती पाहताय प्रीतम शेठ नाईक साहेब, जितेश शेठ मात्रे साहेब समाजसेवक करावे यांचं या स्पर्धेसाठी योगदान. संजय शेठ नाईक, विजय शेठ ठाकूर प्रोप्रायटर जय हनुमान कन्स्ट्रक्शन बामणडोंगरी, देवानंद रूपचंद थले जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण शिवसेना, वैशालीताई देवानंद थले आणि आमच्या आधारस्तंभ या ठिकाणी पाहू शकाल राजेंद्र भाई पाटील. ओ पायाचा वेध घेणारा चेंडू परंतु इथे लिडिंग एज लागली आहे आणि माघारी परतावं लागतंय करण मडवीला. शेवटच्या क्षणाला का होईना सिद्धेश ठाकूर कमबॅक करतायत आपल्या टीमसाठी. अजून एक धक्का. टीम सतीश स्मृती गावदेवी गावठाणला करण मडवी बॅक टू द पवेलियन.
पण एकच एकच एक चेंडूमध्ये धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त, परंतु करणची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 223.53च्या सरासरीने त्याने फलंदाजी केली आणि 8 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. त्याने वैयक्तिक त्या 38 धावा फ्लाइंग स्टार्ट दिली या खेळाडूने. अंकुशने देखील चांगली सुरुवात दिली. आता नवीन फलंदाज येत आहेत ते आकाश शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी येतील. 2200 प्रेक्षक जोडले गेलेत आमच्या समेत, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. तर याच दरम्यान सूरज पाटील शिवशक्ती खारघर क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. सूरज वेलकम. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांचे साथी मित्र परिवार आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. लास्ट बॉल शेवट कसा गोड होणार हे देखील आपण पाहूया. गोलंदाज सज्ज. शेवटच्या बॉलवरती मॅन इन फॉर्म आकाश टकलेच्या बॅट मधून धमाका, सीमा पार षटकार. शेवट गोड केलाय आकाशनं आणि इनिंग्स देखील इथे कंप्लीट होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 63 आणि आता विजयासाठी गरज असेल 24 बॉल 64 धावींची गरज. जाऊया टॉस बॉक्स. World Cup 2023 season 13. Welcome everyone. So it is time to toss now. इनामपुरी संघ आणि समर्स चिंचपाडा संघ दोन्ही संघांना विनंती आम्हाला जॉईन व्हा फॉर द टॉस. So very good evening to all our present here. Such a beautiful atmosphere for the cricket and very good evening to all our present here. Such a electrified atmosphere for the air today the second day of this tournament and enjoy with the late Gopal Naik Memorial Cup 2023. सन्माननीय चेतनजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. एका बाजूला इनामपुरी, एका बाजूला चिंचपाडा बाळाचा संघ आणि एका बाजूला अंगदचा संघ. वेलकम संकेत. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. सोन्या बैलाचे मालक यांचे बंधुराज मोस्ट वेलकम. जयेश यांचे बंधुराज मोस्ट वेलकम. वेलकम टू रायगड नगरी. वेलकम टू उलवानोड. इट इज अ हेड, इट इज अ टेल. चेतन शेट यांची शुभ असते. द मॅच विल बी ऑफ 5 overs. बाळा मागणार लाऊडली कॉल. कटा यानी की टेल इज कॉल फॉर बाला अँड इट इज अ हेड. सॉरी टू से पहिल्यांदा आपण टॉस जिंकला. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा निर्णय आम्हाला अपेक्षित असणार आहे. फिल्डिंग फर्स्ट. तर अंगद या संघामध्ये असेल. संपूर्ण संघ आम्हाला पाहायला मिळेल. सध्या अंगद इंजुरीला फेस करतोय. तर त्याचा परफॉर्मन्स मागच्या काही वर्षामध्ये या वर्ष अंगामध्ये थोडासा कमी पाहायला मिळतोय आणि आता तो फिट आहे की अनफिट आहे. फिट आहे, रिकव्हरी चालू आहे आणि आज उपस्थित आहे आणि बेस्ट द्यायचा प्रयत्न करावा त्यांनी, हेच अपेक्षा. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. बडा टॉस हरलात. आताच कांबोड्याची स्पर्धा, मोठी स्पर्धा आपण जिंकलात. फायनलचा सामना जिंकलात. RCC सारख्या मोठ्या संघात तुम्ही पराभूत केलात. कॉन्फिडन्स लेवल हाय झालं तिथपासून? हो नक्कीच कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय. इनानपुरी सगळं समोर आहे. 2 षटकं अंगदची असणार. 5 षटकाचा सामना आहे. फेस करण्यासाठी कोणत्या फलंदाजाचा जास्त वापर असेल P1 P2 मध्ये? रोशन पाटील. वन क्विक क्वेश्चन. व्हॉट विल से अबाउट दिस टुर्नामेंट? सच अ ग्रेट ऑर्गनायझेशन. खूप चांगलं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. वर्ष 13व संजय शेठ आणि त्यांच्या संपूर्ण परिवारच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. इन शॉर्ट स्पर्धेविषयी आणि संजय शेठ यांच्याविषयी. स्पर्धा खूप चांगली आहे. नाही तर आम्हाला एंट्री मिळाली ते मला धन्यवाद. ऑल दी बेस्ट. All the best. News Phone Center, Inampuri on the toss, selected field first. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the late Gopal Shet Naik Memorial Trophy 2023. तर तत्पूर्वी आपण वळूया सामन्याकडे. त्याच्या अगोदर आपण करूया काही सन्मान. सन्माननीय चेतन शेठ केशव पाटील यांचं आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतोय आपण सादरीकरण कक्षामध्ये यावं आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय संजय शेठ ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण चेतन पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. वेलकम चेतन. या स्पर्धेत तुमचं उलवा नोडमध्ये मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि संजय शेठ यांच्या वतीनं तुमचा हा सन्मान. या स्पर्धेचे आमचे प्रणेते आधारस्तंभ कमी वयामध्ये उंच झेप घेणारे आमचे संजय शेठ ठाकूर यांच्या शुभाचे तुमचा आम्ही सन्मान करतोय. त्याचा आपण स्वीकार करावा. मोस्ट वेलकम. त्यानंतर सन्मान्य विशालजी पाटील यांचं आगमन झालंय. मी आपल्यास देखील विनंती करतोय आपणही यावं. आपल्याही स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ
संजय शेठ यांच्या शुभ हस्ते आपला देखील सन्मान केला जाईल. तदनंतर सन्मान्य जितू पाटील यांचं देखील आगमन झालंय. मी आपणास देखील विनंती करेन आपण यावं सादरीकरण कक्षामध्ये आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. हा मान हा सन्मान सन्मान्य संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून दोस्तीच्या दुनियातील राजा ज्याला कोण ओळखलं जातं तेच नाव म्हणजे संजय शेठ ठाकूर. या परिसरातील नवीन सूर्योदय झाला मी म्हणेन. फार कमी वेळामध्ये उंच भरे घेणारे आमचे संजय शेठ ठाकूर. सन्मान्य जितू पाटील यांचा सन्मान करत असताना खूप चांगला फिटनेस. देर इज नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. कोरोना काळामध्ये कळला असेल फिटनेस. व्हॉट इज इम्पॉर्टंट ऑफ फिटनेस. मोस्ट वेलकम जितू अँड पंकज. तदनंतर सन्मान्य प्रणयजी म्हात्रे यांचं आगमन झालं. मी आपणास देखील विनंती करतोय आपण लगेच यावं आपला देखील सन्मान केला जाईल. तदनंतर सूरज पाटील यांचं आगमन झालंय. आमचे दादा धाडरीचे मनसेचे कार्यकर्ते त्यांचे सुपुत्र यांचं देखील आगमन झालंय. सूरज आपण यावं आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. केसी दादांचे सुपुत्र महाराष्ट्र निर्माण सेनेचे सरचिटणीस सन्मान्य केसी दादांचे सुपुत्र सूरज पाटील यांचं देखील आम्ही सन्मान करू. मोस्ट वेलकम. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट. आणि मनोजजी शर्मा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रणेते आमचे आधारस्तंभ सन्मान्य संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करतोय. मोस्ट वेलकम एव्हरीवन. वॉर्म वेलकम अँड नाव बॅक टू क्रिकेट. तर या वळीच्या सामन्याकडे जिंकण्यासाठी 4 षटकांचा सामना प्रचंड दडपण निर्माण केलं. सुरुवातीपासून अटॅकिंग गोलंदाजी काउंटर अटॅकला सुरुवात केली P1 मध्ये आणि पहिलाच धक्का दिलाय तो दुतुम संघाला. परेश ठाकूरच्या संघाला पहिलाच धक्का 0 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतला आपण सामना पाहतो. 63 धाबा कुठल्यात. प्रथम टॉस आल्यानंतर फलंदाजी केली ती गावठण संघानं आणि अप्रतिम फलंदाजी प्रत्येक फलंदाजीच्या माध्यमातून P1चा सुंदर वापर करत असताना चांगली फलंदाजी उभारली. फलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या चांगली उभारली आणि दुतुम संघासमोर 64 धावांचं लक्ष. बघायचं दुतुम संघ या लक्ष्याला कितपत पेळवेल या मैदानावरती. जानमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2023 से पर्व 13 प्रत्येक संघाला स्पर्धेमध्ये एक चांगली संधी निर्माण केली. सन्मान्य रोशनजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करेन रोशनजी म्हात्रे यांना आपण सादरीकरण कक्षामध्ये यावं आणि या स्पर्धेचे आमचे भाग्य विधाते सन्मान्य संजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान स्वीकारावा. रात्रीचे वाजतात ते 9:32 स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये अक्षरशः चंद्र आमच्या डोक्यावरती कॉमेंट्री बॉक्सच्या खूप सुंदर आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. लवकर फलंदाज सज्ज होते मैदानावरती. सिद्धेश स्ट्रायकर एंडला. हो गुड शॉट. चेंडू मात्र ऑन साइडला लॉंगाला चेंडू बॅकअप केला जातो. फार वेगाने चषक येत असताना अंकुश येतोय. खूप चांगला गोलंदाज अंकुश. त्याने मध्ये चेंडूला बॅकअप केलं आणि फक्त एकच धाव मैदानावरती. क्रिकेटचा दर्जा मागच्या सामन्यात 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाला. क्लास देखील पाहायला मिळाला. तेवढे क्रिकेटची उंची क्रिकेटचं ग्लॅमर या स्पर्धेमध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय ते सातत्य कायम ठेवलंय. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट ते दाखवत असताना गोलंदाज सज्ज गोलंदाज भूषण. धावफलक धावा फक्त एक पास स्थिती आपण पाहतोय. नाजूक स्थिती अबे फ्रॉम बॉडी. चेंडूला खेळत असताना सिलिमिड आपला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निलेश देत असताना खूप चांगलं बॅकअप होतं त्याचं. आतापर्यंत 2 धाबा आल्यात. दोन्ही धाबा ऑफसाईडला आल्यात मैदानावरती. एकही फलंदाज ऑनसाईडला खेळू शकला नाहीये. मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन. वॉट अ सुपर बॉलिंग फ्रॉम द भूषण. गुड बॉलिंग. लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन इम्पॅक्ट आणि कंट्रोल गोलंदाजी सच अ ब्युटिफुल बॉल ऑफ द टेस्ट केलं. चांगलं क्रिकेट दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू फेकले आतापर्यंत. पहिल्या चेंडूत एक धक्का दिलाय आणि नंतरच्या 2 चेंडूत 2 सिंगल त्या फलकावरती. 2 धावा ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह. गरज होती. प्रचंड दडपण निर्माण केलं होतं. ते दडपण झुंगारलं. चेंडू टावरिंग षटकार दाखवत असताना पहिला षटकार. षटकाराने टीम मीटिंग कॉल केली मैदानावरती. कर सिद्धेशच्या बॅटमध्ये गेला षटकार गरजेचं होतं. द मच इम्पॉर्टंट षटकार कारण मच नीडेड षटकार गरज होती. षटकाराची प्रचंड दडपण केलं होतं. चौथ्या चेंडूत षटकार आला खणखणीत सिद्धेशच्या बॅटमधनं आणि हालचाली झाल्या मैदानावरती. लगेच टीम मीटिंग कॉल झाली आणि गोलंदाजाला 2 क्षेत्ररक्षकांना मात्र काहीतरी कानमंत्र दिलाय. फुल टॉस चेंडू प्रचंड ताकदीचा वापर. यस त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय आणि अजून एक चौकार. बिग फाईट आणि मोठा फटका. अजून एक चौकार.
जबरदस्त बॅटिंग. पहिल्या 3 चेंडू फक्त 2 धाबा, नंतरच्या 2 चेंडूवरती मात्र ऑन साइडला चांगली फटकेबाजी करत असताना ऑन साइडला धाबा कुठत असताना आणि दफलका धाबा आल्यात त्या मात्र 4च्या मदतीनं एकूण धाबा आतापर्यंत धाबा आल्यात त्या. उमेश आम्हाला सांगतील एकूण धाबा दफलकावरती 12 धाबा. रात्रीची 1 वाजता ते 9:35 आजच्या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. 64 धाबांचं लक्ष मैदानावरती. फायनल डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं ग्लॅमर, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवताना फटका लॉंग ऑफला नो प्रोटेक्शन मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. अजून एक चौकार. धावा मैदानावरती ची गरज असताना 16 धाबा धाबा करता. पहिल्या 3 चेंडूत फक्त 2च धाबा, नंतरच्या 3 चेंडूत अटॅकिंग फलंदाजी 2 मोठे फटके, एक षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं, एक चौकार लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आणि एक चौकार दाखवतो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. मैदानाच्या चारही बाजूला धाबा कुठत असताना चौफेर फलंदाजी दाखवली या फलंदाज सिद्धेश. मी कौतुक करायला विसरणार नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 फॉर लॉस ऑफ द 1 विकेट. एका षटकाची सांगता एक बाद 16 धाबा धाबलकावरती. आपण एन्जॉय करतोय स्वर्गवासी गोपाळ शेट नाईक स्मृती चषक 2023 पर्व 13वा पर्व आणि 13वा पर्वामध्ये स्पर्धा. यामध्ये चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. संजय शेट ठाकूर वन मॅन शो वन मॅन आर्मी यांच्या माध्यमातून जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष. आकाश टाकले गोलंदाजी मध्ये येत असताना या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये P2 मध्ये जवळ त्यानं 4 गडी बाद केले होते, 8 धाबा दिल्या होत्या आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकर देखील ठरला. तो गोलंदाज बघायचा आहे. आता मात्र वेळ वेगळी आहे, सामना वेगळा आहे, खेळू वेगळे आहेत, वेळ वेगळी आहे. त्यामुळे सामन्यामध्ये आता तुम्हाला कशा रीतीने गोलंदाजी करायला पाहायला मिळेल हा गोलंदाज पाहणं फार उत्कंठेचं ठरणार आहे. एका षटकाची सांगता 16 धाबा 64 धाबा काढायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे अजूनही मैदानावरती 48 तब्बल धावांची. बघायचे सामना फाईट होईल कारण वातावरण खूप टाईट आहे मैदानावरती. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये हा सामना रंगतोय. रात्रीच्या सुंदर आल्हाददायक प्रसन्न वातावरणामध्ये क्रिकेट पाहण्याची मजा फार वेगळीच असते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आकाश टाकलेचं वेलकम टू ग्राउंड. व्हॉट अ फंटास्टिक शॉट दॅट वॉज. दॅट्स अ 6. रोहितच्या बॅटमध्ये गेला खणखणी षटकार आकाश टाकलेसाठी. सन्माननीय आमचे चेतन पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू, मोस्ट वेलकम चेतन पाटील तुमचं. दमदार रोहितनं मात्र सिद्धेशनं मागच्या 3 चेंडूवरती 2 षटकार एक चौकार दाखवलाय आणि मागच्या 4 चेंडूवरती तब्बल 3 षटकार एक चौकार राहिलाय. त्या धावसंख्या वेगानं फ्ला होते आणि धावसंख्या मात्र 22 वरती पोहोचते. यस, याली मात्र शॉट आपल्या चेंडू बॅकपटला जाऊन कट केल्या चेंडूला कव्हरच्या रिझन मध्ये त्याचा बॅकअप मात्र पाठला करत असताना आणि चेंडू जिंकतोय शर्यत आणि चेंडू सीमा पलीकडे. अजून एक चौकार. त्याला माहिती धावांची मागणी जास्त आहे आणि त्यामुळे आता गरज आहे ती धावांची. आणि मागच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 3 षटकार 2 चौकार मारलेली पाहायला मिळतात. हे क्रिकेटचं बदलतं स्वरूप पाहतोय. हो, सामना बदलतोय मैदानावरती. 26 धाबा धापलकावरती. सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रोहित अँड सिद्धेश. बोथ आर लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह अँड दे आर टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. सच अ ग्रेट बॅटिंग. स्टान्स बघा फार वेगळा आहे. त्याचा बॅट बघा तो कशी ठेवतो, उभा कसा राहतोय बघा, फार वेगळा स्टान्स मध्ये. अटॅकिंग मोड मध्ये फुल टॉस चेंडू. प्रचंड ताकदीचा बाबर. 4 स्ट्रोक आउट ऑफ द पार्क 6. बॅट्समॅन याच दरम्यान व्यासपीठावरती तुम्ही पाहताय अजनबी स्पोर्ट्स ओवले संघाचे लेग ब्रेक गोलंदाज आणि संजय शेठ ठाकूर यांचे परम मित्र सतीशदत्ता म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या साथी सहकार्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2023 या रजनीमध्ये. 32 धाबा धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये फार कमी धाबा आल्या, 16 धाबा आल्या. त्यानंतर मात्र धावसंख्या 32 वरती फ्ला होते. धाबांचा वेग वाढवला मैदानावरती. चेंडूची मागणी केली जाते कदाचित. यास चेंडू प्रोव्हाइड करायचं आहे कारण चेंडूमध्ये मागच्या 6 चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी झाली. 4 षटकार 2 चौकार त्यामुळे चेंडू डॅमेज झाला असावा आणि हेच चाचपणी करत असताना रोहित आणि सिद्धेश यावेळी चाचपणी करतात आणि चेंडूची मागणी करतात.
3 षटकार 3 चौकार मागच्या 6 चेंडूमध्ये तब्बल धाबा कुठल्या 33 म्हणजे 500चा बॅटिंग स्ट्राईक लावला मागच्या काही 6 चेंडूमध्ये. सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द सिद्धेश अँड रोहित. बोथ आर लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह अँड दे आर टेकिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी. धावसंख्या 32 धाव फलकावरती. गरज आहे ती 64 धावांची, त्यामुळे धावसंख्येला किती फ्लाय केली लवकर हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. 32 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष, अर्ध लक्ष पूर्ण केलंय मैदानावरती. हेच आम्हाला सांगत असताना उमेश मजा येईल सामन्यामध्ये. पहिला सामना एकतर्फी हाय स्कोर, दुसरा सामना एकतर्फी लो स्कोर. आता मात्र सामना चांगला होतोय आणि असेच सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग मात्र गर्दी करत असतात. यू आर वॉचिंग फायटिंग मॅच, नो डाऊट थ्रिलिंग मॅच. ओ कट केला अवे फ्रॉम बॉडी. सच अ ग्रेट बॅटिंग. अप्पर कट, वन बाउंस सीमा पार, चौकार. मागच्या 7 चेंडूवरती आपण हायलाइट्स पाहतो की काय, कारण प्रत्येक चेंडू चौकार, प्रत्येक चेंडू चौकार. मैदानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये धावा कुठत असताना सच अ ग्रेट बॅटिंग, सच अ ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम दोज बॅट्समॅन. दोज आर लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह अँड व्हॉट अ फंटास्टिक फ्लाइंग स्टार्ट. 36 धावा. अजून एक मोठा फटका ऑन साइडला पुल करत असताना लॉंगाला शतक जज करेल. त्याच्या मागे चेंडू बॅकअप होतोय, यावेळी मात्र मिसफील्ड आणि अजून एक चौकार. प्रेशर ऑन द फिल्डर आणि हे प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक चौकार. मागच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा आल्यात. एकूण धावा धावफलकावरती वाऱ्याच्या वेगाने मैदानावरती. असं वाटलं नव्हतं की 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना हा संघ मात्र दुतुम संघ एवढ्या वेगाने झेप घेईल. मात्र मी कौतुक करेन ते रोहितचं आणि कौतुक करेन ते सिद्धेश. सच अ ग्रेट बॅटिंग. फायनल डिलिव्हरी ऑफ दी सोबर. मागणे षटक मैदानावरती. अजून एक मोठा फटका. ब्रिलियंट स्ट्रोक अँड दॅट्स अ 6. आणि 18 धावा. या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि दोघांमध्ये भागीदारी मात्र आतापर्यंत आपण पाहते ती एकूण धावा धावफलकावरती आल्यात त्या 46 धावांची भागीदारी. सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रोहित आणि सिद्धेशसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. काय बॅटिंग केली मैदानावरती. या षटकामध्ये तब्बल 30 धावा. समीकरण वेगाने बदललंय. 12 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. एका षटकामध्ये सामन्याचं चित्र वेगानं बदलू शकतंय. हेच क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. फास्ट क्रिकेट आणि 4 षटकांचा सामना. झटपट क्रिकेट मैदानावरती आणि काय बॅटिंग केली या मैदानावरती. 6च्या 6 चेंडूचा सामना केला एकट्या रोहितनं आणि मागचे 6 चेंडू मात्र फलंदाज सिद्धेश नॉट टाकला होता. डावखुरा फलंदाज. येणारे चेंडू 12 आणि 18 धावांची गरज. कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा प्रश्न भेडसावतोय आणि अंकुश तक्कलेचा वापर केलाय. बघायचं अंकुश या सामन्यामध्ये किती अंकुश लावणार फलंदाजावरती हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या फलंदाज थांबवणं या परिस्थितीमध्ये आता मात्र कठीण झालंय. सामना गरम होतोय. मैदानावरती आग लागते थंडीमध्ये. ज्या प्रेक्षकांनी स्वेटर घातलेत त्याने स्वेटर काढून टाकलेत कारण एवढी आग निर्माण झाली आहे मैदानावरती. दाहकता निर्माण केली या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि सच अ व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द बोथ द बॅट्समन रोहित अँड सिद्धेश. बोथ बॅट्समन ऑन द फायर. मजा येईल सामन्यामध्ये. 12 चेंडू 18 धावा. बघायचं अंकुश काय काय करामत करेल या मैदानावरती. येणारं षटक सामन्याचं प्रतिबिंब. मात्र या फलंदाजांना थांबवणं थोडंसं कठीण झालं. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टॉप देम बिकॉज दे आर सेट बॅट्समन नाव. दोन्ही फलंदाज सैरा बऱ्याच मैदानावरती. मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये फलंदाजी करण्याची ताकद आणि क्षमता असणार आहे असे सक्षम फलंदाज मैदानावरती. 12 चेंडू 18 धावा. ऑन साइडला ऑन द स्पीड ऑन द स्विंग मात्र ऑफसाइडला गेल्यास भाग पडला स्वतः गोलंदाज. ओ माय गॉड. आणि जेल मात्र सोडण्यात आला कारण एवढं सोपं नव्हतं गोलंदाजाला. ग्रीप, रिलीज ऑफ थ्रो, फॉलो थ्रो, नंतर स्वतःला बॅलन्स करून मागे येणं, नंतर 11 पावलांचं अंतर कापणं, जजमेंट करणं हे सोपं नव्हतं गोलंदाजासाठी. आणि 2 धावा कधी आल्यात. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती 16 धावांची. ज्या 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 16 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सामना चांगला रंगतोय. मैदानावरती प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि असंच क्रिकेट मैदानावरती आम्हाला पाहायला आवडतं.
यू आर वॉचिंग थ्रिलिंग मॅच, यू आर वॉचिंग हा वर्ल्ड टेस्ट सामना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 11 आणि गरी ती 16 धाबांची सामना बदलतोय, वेगाने बदलतोय मैदानावरती. पहिल्या चेंडू ती गरी बाद झाला होता, नंतर मात्र काय कमबॅक केलं फलंदाजांच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग, राऊंड विकेट, लवली शॉट ऑन द स्पिन, मात्र लॉंग ऑफ जज करेल. आदित्य त्याच्या चेंडू खाली आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का, दुसरा धक्का परतावाला गेलते सिद्धेशला. सिद्धेश इज वॉकिंग बॅक. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी 40+ मास्टर ऑफ करावे. एक बॉल मध्ये 6 धावेची गरज असताना षटकार ठोकला होता वाघानं. योगेशदादा तांडेल यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत संपुदाता म्हात्रे, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस औले पनवेल प्रेमी संघ पाहता त्या संघाचे व्यवस्थापक यावं आपलं सहर्ष स्वागत. सिद्धेशची मात्र केली संपुष्टात. त्याने तब्बल 17 धाबा कुठल्याच मैदानावरती चांगला फ्लाइंग स्ट्राईक दिलाय आणि तो मात्र बाद होता मैदानावरती. योगेश तांडेल स्वागत आहे तुमचं. कराब्याचे चांगले क्रिकेटर, क्रिकेटचे खंदे समर्थक, वेलकम टू ग्राउंड. येणारी चेंडू आता मात्र 10 आणि गरज येते 16 धाबांची. सामना टर्न होतोय मैदानावरती. कधी फलंदाज मैदानावरती हबी होतात तर कधी गोलंदाज मैदानावरती हबी होतात आणि याच वातावरणात रंगलेला फाईट सामना आपण एन्जॉय करतोय. आज मजा आली मैदानावरती, कारण मागचे 2 सामने एकतर्फी झालेत आणि अशा सामन्याची आम्ही वाट बघत होतोय. तो सामना प्रेक्षकांच्या भेटीस बघायचं. रोहित अजूनही मैदानावरती आहे. सिद्धेश त्याची साथ सोडली. इनॅट नंबर 4 वरती प्रमोट केलंय फलंदाजाला. फलंदाज निलेश ठाकूर. बघायचं गोलंदाज काय करामत करणार. चांगली गोलंदाजी, स्पिन गोलंदाजी चांगली गोलंदाजी समजली जाते. आणि या वातावरणामध्ये असं वाटतं की आम्ही लॉर्ड्सला आलोय इंग्लंडला, कारण इंग्लंडला असंच वातावरण असतं आणि इंग्लंडमध्ये गोलंदाजी करण्याचं प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं, कारण तिथे वातावरण दमट असतं आणि दमट वातावरण फिरकीला मात्र पोषक वातावरण समजलं जातं, अनुकूल वातावरण समजलं जातं. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका, कारण फलंदामध्ये येऊन बराच वेळ झालाय, त्यामुळे सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. आम्हाला काही हरकत नाहीये, आयोजक मात्र आम्हाला वारंवार विनंती करण्यास सांगतात तुम्हाला. चला सामना सुरू करूया आपण. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरे ती 16 धाबांची. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर, सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर ऑफ द क्रिकेट. यू आर वॉचिंग द थ्रिलिंग मॅच. सामन्यामध्ये थ्रिलिंग निर्माण झाला आणि सामन्यामध्ये आता मात्र रंगत निर्माण होते. गोलंदाज सज्जा, फलंदाज सज्जा. इनॅट नंबर 4 वरती येत असताना सिद्धेशने मात्र साथ सोडली रोहितची. रोहित अजूनही मैदानावरती. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती आलेला फलंदाज तो निलेश ठाकूर मैदानावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं, लगेच सामन्यामध्ये परिवर्तन केलं अंकुशनं. अंकुशकडे क्षमता आहे हा सामना टर्न करण्याची. बघायचंय कितपर्यंत संघाला नेऊन सोडतोय. येणारे चेंडू 10 आणि 16 धाबांची गरज. थरार क्रिकेटचा मजा येईल सामन्यामध्ये. चला रोहित जास्त वेळ घेऊ नका, जवळजवळ 3 मिनिटं घेतली तुम्ही आपण एक चेंडू फेकण्यासाठी. प्लीज सामना स्पीडअप करा. मागे गेलाय, जागा बनेल शॉटसाठी. वेट अँड वॉच क्रिकेट. चांगली फाईट, चौकार. फलंदाजांना पहिल्या फलंदाज यावेळी मात्र अपवाद बघायला तर प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्याने सुरुवात केली आणि सुरुवात करता निलेश ठाकूर चौकारानं चेंडूची चाचपणी केली. सामना बदललाय. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 12 धाबांची. बघायचंय सामना अजूनही संपला नाहीये, कारण शर्यत अजून कोणी जिंकला नाहीये आणि हो सामना बदलतोय मैदानावरती पुन्हा एकदा. 9 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. समीकरण होतं 24 चेंडू आणि 64 धाबा उभारायच्या मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या होत्या. समीकरण होतं 18 चेंडू 48 धाबांचं आणि आता समीकरण उरलं होतं 12-18. आता 11-16, 10-16 आणि समीकरण आले 9-12. ऑन साइडला मोठा फटका पुलच्या माध्यमातून शतकच्या पोहोचू शकला नाहीये. सीमा पलीकडं मिनिमम मॅक्सिमम षटकार. आतापर्यंत 5 षटकार लागले त्या इनिंग मध्ये, त्यामुळे धाबांचा वेग सातत्यानं वाढताना पाहायला मिळाला. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती फक्त 7 धाबांची. डाऊन द ट्रॅक आला होता फलंदाज एजान. चेंडू मागे निघून जातोय बिहाइंड द विकेट. स्टंपच्या माग विकेट किपर मात्र बीट होतोय आणि डॉट चेंडू मैदानावरती. बऱ्याच कालानंतर डॉट चेंडू, तब्बल 14 चेंडू नंतर पहिला डॉट चेंडू पाहायला मिळाला. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 7 धाबांची. चांगला कमबॅक, गुड कमबॅक फ्रॉम द बॉलर. अजून एक सुवर्ण संधी निर्माण करतोय संघासाठी. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये बॉडीचं बॅलन्स मात्र ठेवू शकला नाही. षटकाची सांगता. दिस इज अ व्हेरी गुड फिनिश फ्रॉम द बॉलर. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 7 धाबांची. थरार क्रिकेटचा डिझायर.
फ्रेश मॅच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध KPC इनामपुरी आणि ज्या संघाने टॉस जिंकलाय तो निर्णय घेऊन आपण लगेचच मैदानात जायचंय. थँक्यू प्रवीण. या षटकामध्ये आल्यात त्या 12 धाबा त्यामुळे गोलंदाजाचं मी कौतुक करेन. अंकुश खूप चांगलं कमबॅक केलं मैदानावरती. 2 षटकारांचा आपत बघायला तर फार चांगली गोलची केली मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि गरे ती 7 धाबांची. बघायचं आहे संघ कोण जिंकणार, गावठाण की मात्र दुतुम संघ जिंकून सुनील मैदानावरती गोलंदाजी देत असताना त्याच्यावरती भरोसा दिलाय आणि त्याच्यावरती जबाबदारी दिली स्वर्गवासी गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाची 20-23 ची जबाबदारी दिली. जर सामना जिंकलात तर अस्तित्व कायम राहील, अन्यथा 365 दिवस पुढच्या वर्षी या स्पर्धेची वाट पाहावी लागेल हे समजून त्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली. बघायचं गोलंदाज काय कारनामा मैदानावरती. चांगला सामना राहिला प्रेक्षकांच्या अल्लोट गर्दीमध्ये, प्रेक्षकांची पर्वणी सरला सामना. मजा आली सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि गरे ती 7 धाबांची. क्लोज एन्काउंटर. मजा येईल सामन्यामध्ये. जसं सामने पुढे गेले तशी सामन्याची रंगत मात्र निर्माण झाली. गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज स्ट्राईक रेंजला उजव्या हाताचा कट केला, बॅकवर्डला जाऊन शतक पुढे सरकला. बॅकअप देईल यावेळी मध्ये बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये कव्हर कर मध्ये एकदा दुसऱ्या धाब्याची हिंमत नाही. ब्युटिफुल थ्रो फ्रॉम बाउंड्री ऑन द एक्झॅक्टली स्टंप. सच अ ग्रेट थ्रो. चांगला वापर केला रिसचा आणि फक्त एकच धाव. येणारे चेंडू 5 आणि गरज येते 5 धाबांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू मैदानावरती नवीन समीकरण निर्माण करतोय आणि प्रत्येक चेंडू मैदानावरती मात्र प्रेक्षकांना चर्चेला उदाहरण देतोय. मैदानावरती पिन ड्रॉप सायलेन्स वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय कारण सामना संपला नाहीये. दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे, दोन्ही संघांमध्ये तेवढीच धमक आहे आणि सामना जिंकण्याची ताकद दोन्ही संघांमध्ये असल्यामुळे सामना समसमान अजूनही पाहायला मिळतोय. हो, सामना अजूनही बॅलन्स आहे मैदानावरती. कोणी जिंकला नाही, कोणी हारला नाहीये. एखादा चौकार, एखादा षटकार जर या सामन्यामध्ये आला नाहीये तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येणार आणि तुमच्या हृदयाची स्पंदन मात्र ठोकणार या मैदानावरती. यातील मात्र शंका नाहीये. मजा आली या सामन्यामध्ये. येणारे चेंडू 5 आणि गरे ती 5 धाबांची. वॉट अ मॅच. लवली शॉट, कव्हर ड्राइव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य खुलवणारा फटका आणि चेंडू मात्र गेला तो सीमा पार चौकार. सामना मात्र फिनिश. नो बॉलचा पंचांकडे इशारा होता पंच. यस, सामना संपलाय. यस, दिस इज अ गुड फिनिश आणि सामना जिंकला 5 चेंडू राखून. दणदणीत विजय प्रस्थापित केलाय तो मात्र 64 धावांचा विक्रम मोडी त्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो संघ धुतुम संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. बघा, धुतुम संघ कुठेही जाऊ नका कारण आम्हाला आज एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. 2 सामने जिंकले. तुम्हाला वाटेल की तुम्ही सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालात, परंतु आज आम्हाला एकच संघ काढायचा आहे सुपर 4 साठी. याची आपण नोंद घ्यावी आणि आपण कुठेही जाऊ नका. तुमची मॅच होईल शेवटची. यस परेश, सिद्धेश, तुमची शेवटची मॅच असेल याची आपण नोंद घ्यावी. थँक्यू. तर रोहितसाठी सिया ठाकूर यांच्याकडे 1000 रुपये पारितोषिक. काय येऊ नये कारण फलंदाजी तेवढी देखरेख केली आणि 64 धावा प्रवीण मैदानावरती चेस होऊ शकतात, तेही 5 चेंडू राखून. यस, हेच तर सौंदर्य आहे या गोपाल शेठ स्मृती चषकाचं.